अंजनगाव सुरजी तालुक्यातील सातेगाव फाटा ते सातेगाव, वनोजा, काळगव्हाण, चिंचोली, वडनेर गंगा आणि येवदा या मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। या रस्त्यांवरून साधी पायदळ चालणेही कठीण झाल्याने गावणगावचे सरपंच सुनील थोरात यांनी 26 जानेवारी पासून आमरण उपोषण सुरू केले आहे। मार्च-एप्रिल 2025 मध्ये लखमाजी महाराज बाग येथे उपोषण करूनही शासनाने दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये संताप आहे। जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी ठाम भूमिका सरपंच सुनील थोरात यांनी घेतली आहे। या उपोषणाला सातेगाव, वनोजा, चिंचोली, काळगव्हाण या परिसरातील सरपंचांनी आणि ग्रामस्थांनी ठरावाद्वारे सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे। उपोषण स्थळी रहिमतपूर ठाणेदार आणि स्थानिक राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या आहेत, मात्र ठोस निर्णय अद्याप प्रलंबित आहे। गावाच्या विकासासाठी निवडून येऊनही जर रस्ता मिळत नसेल तर उपोषणाशिवाय पर्याय नाही। रस्ता मंजूर होईपर्यंत लढा सुरूच राहील, असे मत सुनील थोरात यांनी व्यक्त केले। बघा, माझं जोपर्यंत प्रजिमा 11 आणि प्रजिमा 12 या 2 रस्त्यासाठी हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन आमरण उपोषण आहे आणि हे उपोषण जोपर्यंत या दोन्ही रस्त्यावर निधी मंजूर होत नाही आणि त्याची प्रमाण निघत नाही तोपर्यंत हे उपोषण मागं घेतलं जाणार नाही, कारण हे बेमुदत आमरण उपोषण आहे। ह्याच्यामध्ये माझा जीव गेला तरी चालेल, परंतु लोकांच्या मागणीसाठी मी इथेच बसून राहणार। मुद्दा एक असा आहे की ह्या रस्त्यासाठी आमदार आणि खासदार हे निधी टाकू शकत नाहीत। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी।